बघू शकता हे तनूचे. काल मी सहज बसले, अरे घाबरली मी. हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते याच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी आज तुमच्यासोबत आपलं जे नॉर्मल डेली रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे काय माझी डेलीची ॲक्टिव्हिटी आहेत, माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून मी कसं सगळं मॅनेज करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला स्टे ट्यून. काय करते तनिष्का? बर्फ खाते. बर्फ नाही खायचे, असं करंट लागतो. चल असं ओपन करून बर्फ वगैरे नाही खायचं, करंट लागतो तनिष्का तसा. आणि तुम्ही इकडे बघू शकताय मी मुलांना घेऊन आली आहे, म्हणजे तनिष्काला स्कूलमधून घेऊन आली आहे आणि दोघांची अशी काही मस्ती चालू आहे. आणि असा काही हा पसारा झाला आहे घरामध्ये जो की मला आवरायचा आहे. की डबल काम आणि डबल प्रेमही. ते करता करता कसा दिवस निघून जातो हे समजत देखील नाही. आणि असंच काहीतरी माझ्यासोबतही घडत असतं नेहमी. तुम्ही इकडे बघू शकता इतका पसारा पडतो ना दिवसभरात. आत्ता आवरलाय असं म्हणेपर्यंत 5 मिनिटात तो दुसरा पसारा कधी तयार होतो हे मला देखील कळत नाही. पण ह्या दोघांच्या हसण्यामागे सगळं विसरून जाते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करते. सुरुवात कधी मुलांच्या रडण्याने होते तर कधी हसण्याने होते. एकाची सुरुवात अशी आणि दुसऱ्यांची काहीतरी मस्ती आणि खोड्या करण्यामध्ये होते. मुलांच्या आई होणं काही सोपं नाही, पण त्याहूनही जास्त त्यांच्या प्रेमापेक्षा सुंदर देखील काही नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशी काही माझ्या मुलांची मस्ती चालू होती, तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघूच शकताय. मागे मागे फिरते, आई असं झालं, आई तसं झालं असं म्हणत आहे. हे आहेत तनूचे बर्थडे गिफ्ट. ही जी डॉल दिसते तुम्हाला ही तिच्या मोठ्या बाबांनी म्हणजेच तिच्या तनूच्या काका आणि काकूनी गिफ्ट केली आहे. आणि ही जी सायकल आहे ती म्हणजे तनूच्या बाबांनी गिफ्ट केली आहे. कारण तनूला खूप दिवस झालं सायकल हवी होती आणि आम्ही पाहत होतो, पण म्हटलं की बड्डे जवळच येत आहे तर मग बड्डेलाच घेऊया कारण तीही खुश होईल. आणि हे जे आहेत असे एक ब्लॉक्स हे भेटलेलं तिला, म्हणजे हे शेप्स, नंबर्स आणि हे शेप्स, अल्फाबेट्स अँड हे नंबर्स, असं हे तिला गिफ्टिंगमध्येच भेटलेलं आहे. होती तोपर्यंत म्हटलं आपण चपात्या करून घ्याव्यात कारण मुलांना जेवायच्या असतात. म्हणून मी ना चपाती ही नेहमी गरमच करते. अगदी जेवण आता बसणार आहेत आम्ही 10 मिनिटात, तर मग मी चपात्या लाटून घेते. आणि तुम्ही इकडे बघू शकताय मी चपात्या मस्त करून घेतलेल्या आहेत आणि आम्ही झालेल्या आहेत. आणि गाईज तुम्ही इकडे बघू शकता आपली चपाती किती टम्म फुगलेली आहे. त्याच्यावरती दूध तापायला ठेवते मी. गाईज मी काल सहज बसली होती तनिष्काचा स्टडी घेत, तर मग हा कागद दिसला आणि मग एकदम असं मनात आलं की मेहंदी काढते. कारण मला मेहंदी नाही काढता येत गाईज, रांगोळी नाही, मेहंदी नाही काढता येत. तर असं खूप कधी कधी वाटतं की यार किती छान छान सगळ्यांना मेहंदीज वगैरे काढता येतात, रांगोळीज वगैरे काढता येतात, पण मला नाही येत. म्हणून मी अशीच थोडीशी प्रॅक्टिस करत होती. कारण म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मॅन. सो तसं काही आहे माझ्यासोबत. आणि कशी वाटली तुम्हाला ही माझी फर्स्ट अटेम्प्ट होता हा माझा बाय द वे. कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा. गाईज मी जेवण करून घेतो आता. मी ही मुगाची डाळ बनवली आहे भाजीमध्ये. आणि हे स्नॅक्स आहे. थोडंसं जेवणासोबत मला अगदी असं चटरपटर काही काही लागतच असतं, त्यामुळे मी हे थोडंसं घेते आहे. माझी कोबीची फेवरेट भाजी. आणि इकडे बघा टोमॅटो खायची रेस लागली आहे दोघांची. आणि आत्तापर्यंत असे 3 ते 4 टोमॅटो फक्त कुरतडून ठेवलेत धीराजनी. आणि आता हा आय थिंक 4था काहीतरी टोमॅटो आहे जो तो आता खायला लागलाय. आणि तनिष्काने मस्त 2 टोमॅटो एन्जॉय केलेत. आणि ही अशी काही रेस लागली आहे दोघांची. कसं आहे धीराज, कसं आहे? छान छान आहे.
अच्छा. अरे घाबरली मी घाबरली. बो. मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि असाच आपला ब्लॉग एंड होतो इथे. आणि तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजेच नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंतही पोहोचतील. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.